बघायला मिळाली. एक संघनायक म्हणून तुमच्या गोलंदाजांना कोणत्या प्रकारचा आपण संदेश देणार आहात? सर्व व्यवस्थित टाकतील, प्रत्येकावर भरोसा आहे. एकंदरीत नाणेफेक आपण जिंकलेली आहे. कोणता निर्णय स्वीकारणार आहात? 2 मिनिटात सांगतो. वेट अँड वॉच असणार आहे. दीपक दादा, नाणेफेक आपण गमावलेली आहे. नाणेफेकीचा कौल यदा कदाचित तुमच्या बाजूने लागला असता, तुम्ही कोणता निर्णय स्वीकारले असता? आम्ही फिल्डिंग घेतली असती. स्पर्धा पाहतो. आमदार चषक क्रिकेट स्पर्धा राजेश शेठ काथारा, आकाश शेठ काथारा आणि गौरी स्पोर्ट नेवाली यांच्या संकल्पनेतून तयार झाली. अनेक स्पर्धेमध्ये आपण फक्त रेग्युलर संघ पाहत असतो, परंतु एक काळ असा होता की ज्या खेळाडूंनी आपल्या गावाचं प्रतिनिधित्व केलं, गावाचं नाव लौकिक केलं, आपलं स्वतःचं नाव लौकिक केलं, परंतु 40+ झाल्यानंतर रेग्युलर संघामध्ये अनेक खेळाडू त्यापासून दुरावले गेले. मात्र या स्पर्धेमध्ये 40+ खेळाडूंना खऱ्या अर्थाने प्राधान्य मिळालं. एकंदरीत जी संधी तुम्हाला मिळालेली आहे त्याबद्दल राजेश शेठ काथार आणि आकाश काथार त्यांच्या सर्व सहकार्यांच्याबद्दल आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? राजेश काताराचं तर आयोजन नेहमी चांगलंच असतं. त्याने आम्हाला संधी दिल्याबद्दल मी त्याचा आभारी आहे. शेवटचा प्रश्न. स्पर्धेचा आजचा 3रा दिवस आहे. घर बसल्या आई एकविरा लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने स्पर्धा आपण घर बसल्या स्पर्धेचा लुप्त घेतला. एकंदरीत स्पर्धा आपल्याला कशी वाटली, काय सांगाल या स्पर्धेबद्दल? आयोजन तर सुंदर असतं आणि राजेश काताराने आम्हाला संधी दिल्याबद्दल मी त्याचा पुन्हा धन्यवाद करतो. मॅच तर आमची सुंदर होणार आहे, कारण दोन्ही संघ तुल्यबल्य जे आहेत. तर आता बघूया, पहिलीच मॅच आहे त्यांच्याने आमची. बघा, दीपक शेलके जे संघनायक होते त्यांनी सांगितला लढत मैत्रीपूर्ण नाही, परंतु मैदानात संघर्ष होणार. नाणेफेकीचा कौल शौर्य सुमित 11 पडगे क्रिकेट संघ. लहू भोईर आता निर्णय डिसाईड करायचे. वेट अँड वॉच. आणि स्पर्धेचे नियमावली बघा, काही नियम आपले रेग्युलर पद्धतीचे ते नियमावली ते तुम्हाला त्याचं सुद्धा पालन करावं लागेल. म्हणजे दुग्ध शर्करा आपण नियमावली बघू डिसाईड केलं. त्याही मात्र लहू भोईरने नाणेफेक जिंकल्यानंतर पडगे क्रिकेट संघाने प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षणकडनं पसंत केलेलं आहे आणि फलंदाजीसाठी गावदेवी आदई क्रिकेट संघाला प्रथमतः आमंत्रित करण्यात आलेलं आहे. सराव करण्यासाठी कोणत्याच संघांना खऱ्या अर्थाने खेळपट्टीवर चेंडू दिला जाणार नाहीये. मात्र ज्यावेळेस तुमच्याकडे चेंडू दिलं जाईल, सामना सुरू झाल्यानंतर तुम्हाला कोणत्या लयमध्ये परफॉर्मन्स करायचा आहे हे निश्चित स्वरूपात तुमच्या सांघिक कामगिरीवर अवलंबून असणार आहे. समालोचकांच्या भूमिकेमध्ये आपण इथे पाहणार आहोत आमचे मित्र लहू फडके. खऱ्या अर्थाने नेहमी आमच्याशी अनेक स्पर्धेमध्ये जोडले जातात. त्याचबरोबर मंगेश पाटील शिरवली आणि बघा, गोलंदाजी मात्र दोन्ही एंड असणार आहेत. आणि रिव्ह्यूसाठी बघा, तुम्हाला बीमर फॅक्टर अर्थात हाईट फॅक्टरसाठी आणि त्याचबरोबर रनआउटसाठी एक रिव्ह्यू दिला जाणार आहे. मात्र त्याचा वापर तुम्हाला एकदाच करता येणार आहे. जर तुम्ही रनआउटसाठी खऱ्या अर्थाने कॉलिंग केलं आणि त्यामध्ये तुम्ही अनसक्सेसफुल झालं तर मात्र पुन्हा तुम्हाला तो रिव्ह्यू दिला जाणार नाही आहे, कोणताही असो. मात्र एकदाच तुम्हाला हाईट फॅक्टर अर्थात बीमर फॅक्टरसाठी तुम्हाला रिव्ह्यू दिला जाईल, रनआउटसाठी दिला जाईल, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय मानला जाईल आणि सामन्यासाठी मात्र तुम्हाला बेल दिली जाणार आहे 25 मिनिटाचा अवधी. मैदानामध्ये हे आमचे धोनी सर अर्थात संतोष चौधरी मॅन फ्रॉम शिरडॉन आणि सुनील तांडेल मॅन फ्रॉम बेलवली. 3रे पंच आम्ही पाहतो सत्यमान काकडे आदई. गुणलेखकाच्या भूमिकेत आमचे सुधीर आगलावे कोलवाडी. उत्तम गुणलेखक बघायला मिळतो त्यांच्या माध्यमातून. स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. सामन्याकडे आपण वळणार आहोत. तत्पूर्वी मैदानाकडे जाऊया. पहिल्या सत्रासाठी आपण बोलणार आहोत आमचे एक उत्कृष्ट क्रिकेट समालोचक लहू भोईर यांच्याकडे, लहू फडके यांच्याकडे आपण बोलूया. हॅलो, थँक्यू सो मच महागुरु. वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. सर्वप्रथम गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानाचा त्रिवार मुजरा करून आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली आयोजित राजेश शेठ काथारा यांच्या वाढदिवसानिमित्त खरं तर आमदार चषक 2024 हे पर्व आणि या पर्वामध्ये जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, सर्व खेळाडू आणि सर्व मान्यवरांचं मी लहू फडके आपलं हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतोय.
स्पर्धेचा आजचा हा तिसरा दिवस आणि खरं तर आजच्या या तिसऱ्या दिवसामध्ये आज तुम्हाला संपूर्ण 40+ संघ पाहायला मिळतील. अगदी पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळेल पडगे 40+ विपक्ष आदई 40+. खरं तर पडगे 40+ टीमनं नाणेफेकीचा कौल जिंकला गेलाय आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि आदई 40+ संघाला इथे मात्र फलंदाजीला आमंत्रित केले. पाच सामना 5 षटकांचा असेल म्हणजे एकंदरीत 5 षटकामध्ये आपण पाहिलं तर 2 पॉवर प्लेची षटकं तुम्हाला पाहायला मिळतील आणि 4 गोलंदाज म्हणजे एका गोलंदाजावरती चांगला भर दिला जाईल. त्याच्याकडे 2 षटकं फेकण्याचा अवधी असेल आणि वेळेचं बंधन 40+ मॅचेसमध्ये सुद्धा पण तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी पहिली 4 षटकं तुम्हाला 20 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहेत आणि पूर्ण इनिंग खरं तर तुम्हाला 25 मिनिटांमध्ये कंप्लीट करायची आहे. याची दक्षता घ्या. आणि जरी तुम्हाला नियमावलीमध्ये काही शंका कुशंका असेल तर मैदानामध्ये 2 पंच आहेत, तुम्ही पंचांशी सल्ला मसलत करू शकता आणि त्याच्यानंतर आपण खेळायला सुरुवात करूया. आणि दोन्ही टीम्स 12वा प्रतिनिधी. चला पडगे संघ आणि आदई संघ आपला 12वा प्रतिनिधी. चला सामन्याला आपण सुरुवात करूया. संघनायक लहू भोईर लगेच क्षेत्ररक्षण रचना त्वरित आपल्याला सुरू करा बघा करणं गरजेचं आहे. सलामी जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आहे. आदई क्रिकेट संघाचे खऱ्या अर्थाने गावदेवी आदई, परंतु तत्पूर्वी दोन्ही क्रिकेट संघाला आम्ही सूचित करतो स्पर्धेचे नियमावली आहे. तुमचा राखीव प्रतिनिधी कंपल्सरी आमच्या गुणलेखक मित्राशी जोडलं गेलं पाहिजेत जेणेकरून खेळाडूंच्या नावाबद्दल थोडी इन्फॉर्मेशन होणं गरजेचं आहे. सर्व खेळाडूंची नावं जरी आम्हाला म्हणजे त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन असली तरी मात्र आपला प्रतिनिधी असणं गरजेचं आहे. या एक प्रतिनिधी इथे हवं आहे. दोन्ही क्रिकेट संघाचा प्रतिनिधी अजूनपर्यंत आले नाही आहेत. सत्यवान काकडे आहेत गावदेवी आदई क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व. आणि पहा 12वा प्रतिनिधी असणं महागुरु सर फार गरजेचं आहे कारण का एखादं खेळाडू जर का इंजुरी झाली तर त्याच्या जागेवरती 12वा प्रतिनिधी लगेच आपल्याला तिथे मैदानाच्या आतमध्ये दाखल करता येईल. त्या अनुषंगाने तुमच्याकडे 12th मॅन असणं फार गरजेचं आहे. आणि कंपल्सरी ड्रेस कोड आणि कंपल्सरी चेसिंग हा महत्त्वाचा नियम आहे. त्या अनुषंगाने जरूर आपण किशोर भोपी आणि मनोहर पाटील ही आरंभिक जोडी खरं तर आदई संघाकडनं इथे आपल्याला सलामीवीराच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळते. आणि गोलंदाजीच्या बोल्यावरती पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज सुरेश जोशी. सुरेश जोशी आलेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक अर्थात P1चं पहिलं षटक आणि ते हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. आणि चला आपण खेळायला लगेच सुरुवात करूया. अगदी 11 वाजले तरी सुद्धा अजून पहिला चेंडू पडला नाहीये. जरूर 8 संघ खेळणार आहेत आजच्या दिवसामध्ये, परंतु सामने 5 षटकांचे असल्यामुळे मॅक्सिमम आपल्याला एक सामन्यासाठी किमान तासभर तरी लागतोय. त्या अनुषंगाने आपल्याकडे कारण का सूर्य कधी कोणाची वाट पाहत नाहीये. यस पंचांचा ग्रीन सिग्नल. अगदी संतोषजी चौधरी सर आणि सुनीलजी तांडे सर ऑफिशियली पंच मैदानाच्या आतमध्ये आणि सत्यवानजी काकडे सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिला चेंडू गेम स्टार्ट. वाटा स्ट्रोक काय स्टार्ट दिले आजच्या दिवसाची. जणू काही असं वाटणार नाही आजच्या दिवसामध्ये की हे 40+ सामने आहेत. आणि पहिल्या चेंडूवरती धूमधडाका आलाय षटकार. थँक्यू सो मच. पहा महागुरु सर अगदी पहिल्या चेंडूवरती आक्रमण. षटकार ठोकलाय. गोलंदाज तयार. इनसाइड आउट. वाटर स्ट्रोक. अगदी गॅप शोधला गेला. डीप पॉइंटला चिरत चालला चेंडू. अजून एक दमदार स्ट्रोक. षटकारानंतर चौकार.
पहिला चेंडू अगदी वाईडिश मिड विकेटच्या डोक्यावरून षटकार आणि त्याच्यानंतर क्लास दाखवला गेलाय डीप पॉइंटकडे चौकार खणखणीत ठोकला गेलाय 10 का दम 2 चेंडूवरती. यॉर्कर लाईन का चेंडू खरं तर इथे ढकलला गेला ड्राईव्ह केला ऑन साईडला सिंगल मिळाले आणि सिंगलवरती इथे समाधान. कारण की ज्या पद्धतीने मागील 2 चेंडूवरती मोठे फटके आले इथे थोडंसं मी म्हणेन रिस्क घेण्यापेक्षा सिंगल ही टीमच्या हितमध्ये राहील आणि नेमकं अगदी फलंदाज किशोर आणि मनोहरनं तेच केलं गेलंय. सिंगल मिळाली 11 धावा 3 चेंडूमध्ये प्रस्थापित केल्यात यावेळेस फलंदाजानं आणि गोलंदाजावरती इथे मात्र थोडंसं दबाव टाकण्याचा प्रयत्न आहे. लोअर फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी फलंदाजा क्षेत्ररक्षकाला बीट केलाय चेंडू चालला डीप लॉंग ऑनला अजून एक चौकार फलंदाज मनोहरनं खातं उघडलंय. अगदी एज लागली होती की काय जणू काही इथे आवाज जरूर आला. यष्टीरक्षक होते परंतु थोडंसं फ्लमिंग पाहायला मिळालं. प्रीतम पाटील आहेत अगदी चांगला अनुभव प्रीतम पाटील सरांकडे परंतु आज थोडीशी सकाळच्या सत्रामध्ये कुठेतरी चुकी घडली की काय येणाऱ्या काळामध्ये जरूर पाहायला मिळेल. डॉट चेंडू आलाय स्ट्रेट डाऊन द ग्राउंड अगदी सरळ बॅटनं लव बोर आहे तिकडे डीप लॉंग ऑनला धाव फक्त सिंगल पाहायला मिळेल. यस षटक क्रमांक 1 इथे मात्र P1 समाप्त झालंय बिनबाद 16 धावसंख्या. अतिशय उत्तम खऱ्या अर्थाने संगीत आपल्याला इथे ऐकायला मिळालं. व्यासपीठावर आताच खऱ्या अर्थाने एक काळ असा होता आदई एक्सप्रेस म्हणून परिचित असणारे आमचे परममित्र KD शेळके यांचं व्यासपीठावर आगमन. तर एका बाजूला क्रिकेटचा आनंद घेत असताना जरी 40+ जरी असले मात्र रेग्युलर क्रिकेट संघाचा आजही प्रतिनिधित्व करतात. फिजिकल फिटनेस उत्तम असल्यामुळे रवी शेळके बघा रवी शेळके आपले स्वागत आहे. नाईट स्पर्धेमध्ये आदईच्या खूप मेहनत त्यांची आपल्याला बघायला मिळाली गेल्या वर्षी. बोलूया पुन्हा एकदा लहू फडके यांच्याकडे. लहू खऱ्या अर्थाने ज्या प्रकारे आपण जर विचार केला दोन्ही 40+ क्रिकेटर आहेत परंतु उत्तम फलंदाजी खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून इथे आपल्याला गावदेवी आदई क्रिकेट संघाच्या दृष्टिकोनातून इथे बघायला मिळतो. निश्चितच महागुरु सर अगदी आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 16 धावा रेग्युलर क्रिकेट जे आपण पाहतो त्याच्यामध्ये सुद्धा P1च्या षटकामध्ये कधी कधी 16 धावा बनत नाहीत परंतु या 40+च्या सामन्यामध्ये पहिल्याच षटकामध्ये 16 धावा. अगदी सुंदर सुरुवात असायला हवी होती ना टीमकडनं कारण का 5 षटकाचा सामना आहे. मॅक्सिमम आपण फिजिकली जर का पाहिलं तर महागुरु सर एक माइंडसेट असतो की यार 50 ते 60 धावा आपल्याला सर्वप्रथम बनवायला हव्यात त्याच्यानंतर बोनस ज्या मिळतील त्या मिळतील आणि त्या लक्ष्याकडे वाटचाल करताना सुंदर फटका इथे क्षेत्र खाली आहे आणि चेंडू थांबणार नाहीये. डीप एक्स्ट्रा कव्हरला चिरूत जाते चेंडू चौकार. फडके यांचं अगदी बैलगाडा शर्यतीवर अधिराज्य गाजवणारे व्यक्तिमत्व. अपील जोरदार होती परंतु विश्वास थोडासा कमी होता. उत्साह जास्त आपल्याला पाहायला मिळाला या चेंडूमध्ये. अगदी गोलंदाज पाहिलं तर मच्छिंद्र म्हात्रे आलेत. P2चं षटक आहे. अगदी 3 क्षेत्ररक्षक तुम्हाला 38 सर्कलच्या पलीकडे सीमारेषेवरती तैनात पाहायला मिळतात. पाबंदीत ऑन साईडला बिरकावण्याचा मोह अगदी डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूरवरचा प्रवास जरूर गाठत आलाय परंतु इथे 2 धावा कंप्लीट. अगदी ज्या पद्धतीनं फलंदाजाला चेंडू खरं तर मनोहरला खेळायचं होतं ते एक्झॅक्टली जमलं नाहीये. इथे बॅटच्या वरच्या एंडला चेंडू इथे लागला गेला त्याच्यानंतर 2 धावा इथे मिळाल्या जरूर. 2च्या मदतीनं धावसंख्येमध्ये बदल अगदी 22 धावा डबल दुरी. सुंदर चेंडू अगदी बीट करण्याचा प्रयत्न आणि इथे रन आउट. यस इट्स OUT रनआउटच्या माध्यमातून फलंदाज बाद.
आपत आहे, कारण का वयाच्या अनुभवानुसार आणि थोडंसं थंडीचा मौसम त्याच्यामुळे क्रॅक्स लगेच आपल्याला पाहायला मिळतोय. क्रॅम्प्स आलेत अगदी पायाला. रूपम आणि भाया खरं तर डॉक्टर टीम. येस. आणि गौरी स्पोर्ट नेवालीचे कोच आहेत आमचे रूपम, आणि सध्या या स्पर्धेमध्ये अगदी डॉक्टरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात. आणि पनवेल समालोचक असोसिएशनचे आमचे अध्यक्ष विद्यमान किरणजी पाटील सर, त्यांचे आपण स्वागत करूया. यस किरण सर. आणि रवींद्रजी शेळके. खरं तर पुढच्या मॅचमध्ये किरण सर आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. वरचे ओळले विपक्ष नावडे 40+ मध्ये सध्या. रवींद्र शेळके आलेत तिसऱ्या पनवेल क्रमांकावर. क्रिकेट समालोचक असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष तथा एक अष्टपैलू क्रिकेटर उल्वानोड किरण पाटील सरांचं इथे आगमन झालेलं आहे. किरण पाटील साहेब या आपण व्यासपीठावर. राजेश शेठ काथारे यांच्या वतीने तुमचं मनपूर्वक आम्ही आमदार प्रशांतदादा ठाकूर चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये स्वागत करतो. तुमच्या सर्व शिलेदारांचं स्वागत आहे आणि पुन्हा एकदा बोलूया आपण सामन्याकडे. थँक्यू सो मच. पहिला आदरा मिळाला यावेळेस खरं तर आदई संघाला. वेट अँड वॉच अगदी वाट पाहिली गेली फलंदाजानं, आणि लेट कट खेळायचं होतं गळी आणि थर्मॅनला, परंतु इनरेज जरूर लागली. त्याच्यानंतर यष्टीरक्षकानं मात्र जीवनदान दिलंय. प्रीतम पाटील सरांकडनं आज सकाळच्या सत्रात ही दुसरी चूक आहे. आय थिंक जरूर नोट केली जाईल. वाटा स्ट्रोक अगदी पदतालिकेचा योग्य उपयोग आणि चेंडूला भिरकावून दिलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. हा आलाय मॅक्सिमम स्ट्रोक. षटकार. रवींद्र शेळके यांच्या बॅटने आपल्याला इथे षटकार पाहायला मिळाला. अंतिमच्या चेंडूवरती 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 28 धावा आणि 1 गडी बाद. प्रथमतः बॅटिंग करत असताना आदई 40+ संघ. असणार आहे वरचे ओवले 40+ विपक्ष नावडे 40+. या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांना आम्ही इथे सूचित करत आहोत. नाणेफेकीसाठी आपण संपर्क साधावं, कारण स्पर्धेची नियमावली आहे. पहिले सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी आमच्या टॉस कक्षमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. नावडे विपक्ष वरचे ओवले या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी. तत्पूर्वी बोलूया आमच्या समालोचक इथे खऱ्या अर्थाने लहू फडके यांच्याकडे. थँक्यू सो मच. अगदी 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 28 धावा. तिसरं षटक अगदी सेकंड स्पेलमध्ये सुरेश जोशी पाहायला मिळतील, आणि ऑन स्ट्राईक सलामीवीर किशोर भोपी. सुंदर फटका. अगदी पहिल्या चेंडूवरती जे स्वागत झालं होतं मॅचच्या, तोच फटका इथे परत एकदा कन्वर्ट केलाय. फलंदाज किशोर भोपीने ठोकलाय. अजून एक षटकार. थँक्यू सो मच. अगदी चांगलं संगीत तुम्हाला ऐकायला मिळालं, आणि पनवेलचे दमदार आमदार अगदी विजयाचा चौकार ज्यानं ठोकला गेलाय ते आमचे सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर यांचे संगीत. चला चेंडूची पूर्तता करा. अगदी परत एकदा गोलंदाजाचं स्वागत केलं सुरेश फलंदाज किशोरनं,
षटकार आणतेही. अगदी मॅचच्या पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता, तशाच पद्धतीचा षटकार परत एकदा पाहायला मिळाला. एकूण धावा सांघिक कोठ्यामध्ये 34 धावा, एक गडी बाद. किशोर भोपीचा आपण विचार केला 4 मध्ये 17 धावा आत्तापर्यंत बनवल्या गेल्यात आणि त्यांना तोला मोलाची साथ 2 मध्ये 6 धावा. रवींद्र शेळके आणि किशोर भोपींचा आपण विचार केला तर बरीचशी अर्धशतकं या खेळाडूच्या नावावरती आतापर्यंत आपण पाहिलं. तर उल्वा क्रिकेट 40+ आगमन झालेलं आहे. नावडे 40+ क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. गोलंदाज तयार झालाय, षटकार तर आलाय. मिस टायमिंग स्ट्रोक आहे परंतु इथे चेंडू स्लेपली लँड झालाय. क्षेत्ररक्षक होते खरे परंतु रनिंग बिटवीन विकेट थोडीशी आपल्याला कमकुवत पाहायला मिळाली. कारण का 40+चे सामने आहेत त्याच्यामध्ये या गोष्टी आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतात. जर रेग्युलर क्रिकेट असेल तर डेफिनेटली इथे झेल होताना पाहायला मिळाला असता. परंतु धावा इथे बनल्या गेल्या 2, 36 धावा. चला फर्स्ट किड परत एकदा जाऊ द्या मैदानाच्या आतमध्ये. कारण का आजचा दिवस डॉक्टरांना मात्र विश्रांती नाही आहे. येस, राजेश दादांना पण आपण विनंती करूया की दादा एक ॲम्ब्युलन्सची आज व्यवस्था व्हायला हवी. तर निश्चित स्वरूपात ती सुद्धा व्यवस्था खऱ्या अर्थाने राजेश काथारा, आकाशदादा काथारा यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. डॉक्टर प्रणव पाटील मैदानामध्ये खऱ्या अर्थाने वैद्यकीय सेवा पुरवण्याचं काम आजचा लागोपाठ 3रा दिवस आहे. त्यांच्या माध्यमातून वैद्यकीय सेवा खऱ्या अर्थाने ते आयुर्वेदिक खऱ्या अर्थाने वनस्पतीपासून अनेक औषधंसुद्धा खऱ्या अर्थाने वैद्यकीय क्षेत्रात त्यांचं खूप मोठं योगदान आहे आणि ते मात्र आता मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. चला थोडीशी इंजरी आपल्याला परत एकदा पाहायला मिळाली. खरं तर मच्छिंद्र म्हात्रे होते, त्यांनी मागील षटकी चांगल्या पद्धतीने हाताळलं गेलं परंतु आता वयाच्या अभावी आणि फिटनेस थोडासा कुठेतरी त्रासदायक होताना पाहायला मिळतोय. सराव असणं फार गरजेचं आहे आणि 40+ म्हटलं तर वैवाहिक जबाबदारी इतरही जबाबदारी असतात आणि त्या पार करून क्रिकेटकडे परत एकदा वळणं आता थोडंसं डेंजर सिच्युएशनमध्ये पाहायला मिळतोय. परंतु बरेचसे खेळाडू आहेत आमच्या व्यासपीठावरती किरणजी पाटील सरांकडे जर का पाहिलं तर तुम्हाला वाटणार नाही की 40+ आहेत परंतु फिटनेस पहा किती अजून मस्त आहे आणि क्रिकेटवरती अतोनात त्यांचं प्रेम. बॉल डाऊन द ग्राउंड अगदी तुम्हाला ऑन साईडला पाहायला मिळालं, सिंगल होताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीनं स्कोअर कार्ड पुढे ढकललं जाईल. अगदी 37 धावा. अगदी तुम्हाला ही स्पर्धा घर बसल्या आई एकविरा इव्हेंटच्या माध्यमातूनही पाहायला मिळते. अगदी आमचे संदेशदादा शेळके मॅनपंप सुखापूर अगदी क्वालिटी विथ क्लिअरिटी हे त्याचं गमक असणार आहे तुम्हाला पाहायला मिळतंय. आई एकविरा इव्हेंट आणि DJ आमचे DJ नितीन मॅनफॉर्म दुंदरे. इनसाइड आउट वाट अ स्ट्रोक परंतु इथे ताकदीचा उपयोग थोडासा कमी आणि नशिबाची साथ लाभली गेली. बॉलच्या खाली अगदी बरोबर डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात होता करा मात्र आय थिंक सूर्याचा प्रकाश थोडासा समोरच्या दिशेने असल्या कारणानं हा झेल मात्र ड्रॉप झालाय. बघा पडद्यावर ज्याने खऱ्या अर्थाने एक तिथे एक छोटासा प्रेक्षक उभा आहे बघा, पडद्याला हात ज्याने लावलेला आहे बघा, कृपया आपण खाली बसायचे आहे. हा द्या इशारा द्या इशारा द्या. येस थँक्यू सो मच. प्रेक्षकांना विनंती आपण कुठल्याही प्रकारचा गालबोट लागणार नाही याच्याकडे दक्षता. काय भन्नाट वेग होता या चेंडूवरती परंतु चेंडू इथे लाईन खराब होती वाईट. आय थिंक शॉर्ट फाईन लेगला जो क्षेत्ररक्षक त्याचं कौतुक करावं लागेल नाहीतर पंजा इथे उघडला असता. एवढ्या जलद गतीने चेंडू फेकला होता गोलंदाजानं. सुभाष होते काय, सुभाष ठाकूर. गोलंदाज पुनश्च तयार. सुंदर चेंडू पहा यष्टीरक्षकाची चालाकी जणू काही MS धोनी ज्या पद्धतीने ही चालाकी वापरतात तसे प्रीतम दादांची इथे चालाकी पाहायला मिळते. पहा मागील 2 ओव्हरमध्ये 2 चुका जरूर घडल्यात परंतु त्यांची भरपाई करण्यासाठी ते उत्सुक आहेत. येस 3 ओव्हर झाल्यानंतर आपण ड्रिंक्स ब्रेक जरूर घेऊया. अगदी चेंडू आता मात्र शेवटचा उरला गेलाय. लोअर फुलटॉस अगदी बॅटवरती घेण्याचा प्रयत्न होता परंतु इथे काय घडलंय प्रीतम दादा परत एकदा फनी क्रिकेट पाहायला मिळतोय. अगदी 2 धावा सहज कंप्लीट आणि यस बॅट कटचा इशारा आलाय
म्हणजे फलंदाजाच्या अकाउंटमध्ये 2 धावा जोडल्या जातील. 3 षटकांचा खेळ समाप्त. 41 धावा, 1 गडी बाद. ड्रिंक्स ब्रेक. विद्यमान अध्यक्ष आमचे मित्र किरण पाटील सर इथे उपस्थित आहेत, परंतु नावडे 40+ क्रिकेट संघाच्या संगणकाला आम्ही ते सूचित करत आहोत की नाणेफेकीसाठी तुम्ही लगेचच आपण संपर्क साधायचे आहे. 41 धावा आतापर्यंत जमवल्या गेल्यात आदाई संघानं 3 षटकामध्ये आणि अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकापर्यंत कितपर्यंत मजल मारली जाईल याकडे जरूर लक्ष केंद्रित केलं जाईल आणि रणनीती सुद्धा इथे खरं तर आखण्याचा प्रयत्न केला जाईल दोन्ही टीम्सकडनं. कारण का मागच्या चेंडूचं थोडंसं आपण वर्णन करूया. संदेश दादा थोडीशी हायलाईट आपल्याला ती पाहायला पाहिजे. कारण का प्रीतम दादानी आय थिंक जर फुटबॉल आपण खेळत असताना तर गोल डेफिनेटली होता त्या चेंडूवरती. आणि तुम्ही सुद्धा रिप्लाय ॲक्शन मध्ये जरूर पहा सामना संपल्यानंतर, अगदी तुम्हालाही चांगलं वाटेल ते. येस, नवीन गोलंदाज अगदी 4थ्या षटकामध्ये लहू बोईर, स्वतः संघनायक. अगदी टॉस विन मध्ये आपण पाहिलं तर संघनायकाच्या भूमिकेमध्ये. ग्रामीण क्रिकेटमध्ये बऱ्याचदा असं होतं ना की सुधीर टॉस विनसाठी प्लेयर वेगळा असतो, परंतु इन ॲक्शनमध्ये मैदानाच्या आतमध्ये डिसिजन घेणारे बरेचसे खेळाडू असतात. कारण का त्यालाच तर खरं ग्रामीण क्रिकेट एकीचं क्रिकेट म्हटलं जातं. चला 41 धावा बनल्या गेल्यात. आता मात्र 4थ्या षटकाला सुरुवात. गोलंदाज लहू भोईर आलेत. ऑन अ स्ट्राईक अगदी रवींद्र शेळके. फटका तर सुंदर, अगदी वेट अँड वॉच. डीप पॉइंट कडे खेळाडू तैनात. डीप मध्ये सिंगल मिळाली आहे आणि सिंगल वरती समाधान. खरं तर इथे थोडासा गॅप ती पाहायला मिळाला होता, परंतु जी ताकद झोकण्याचा प्रयत्न केला ना रवींद्र शेळकेनं. स्टार्ट अगदी या इनिंगचा जोरदार होती रवींद्र शेळकेची, परंतु इथे थोडासा संयम दाखवला गेला या चेंडूवरती. सिंगल मिळाले. सुंदर बॉल, सुंदर बॉल. अगदी तिथे बॉलची एज आय थिंक लागली होती. येस, रिप्ले ॲक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतो हे जे मागच्या ओव्हरमध्ये जे घडलं होतं ना यास गोल अशा पद्धतीने केला जातोय. फुल टॉस, 1 बाउन्स. अगदी डीप लॉंगॉनला खेळाडू आहे. फक्त सिंगल पाहायला मिळेल. आता थोडीशी फेकी खराब. बॅकअप चांगलं आहे परंतु 2 धावा मिळतील. येस, ऑन दी स्टंप फेकण्याचा प्रयत्न, परंतु कलेक्शन मध्ये थोडीशी गडबड. कारण का कलेक्शन होणं फार गरजेचं असतं. चला 2 धावा मिळाल्यात 2च्या मध्ये. 3:44. अजून एक फुल टॉस. आय थिंक इथे जरूर पंचांकडे फलंदाज पाहिले जातात. यस, अंपायर्स रिव्ह्यू. तिसऱ्या पंचांकडे चाचपणी केली जाईल. आमचे स्क्वेअर लेगचे पंच संतोषजी चौधरी सरांनी इशारा केलाय की आपण रेफर करूया तिसऱ्या पंचांकडे. आणि टेक्निकल टीम आणि आमचे थर्ड अंपायर सत्यवानजी काकडे सर इथे सज्ज झालेत. हाईट फॅक्टर डिलिव्हरी चेक केली जाईल. नो आहे की नाही हे मात्र पाहिलं जाईल. इट्स अ नो बॉल. नो +1 म्हणजे 1+1 आणि पुढचा चेंडू फ्रीडचा. म्हणजे आता खरं तर रवींद्र शेळके यांना थोडस लायसन दिलाय फ्रीडचं. म्हणजे इथे तुम्ही कशाही पद्धतीने फटकेबाजी करू शकता. आणि लहू भोईरला मात्र इथे थोडंसं बंधनकारक असेल, कारण का त्यांना कंट्रोल करावा लागेल या चेंडूवरती. आता फटका सुंदर आलाय. स्वीट साऊंड ऑफ द बॅट. चेंडू चाललाय वाईडिश मिड विकेटच्या डोक्यावरून. इट्स अ कॅकिंग स्टोट. षटकार.
पहिला सामना आणि पहिल्या डावामध्ये आदई 40+ टीमनं आत्तापर्यंत 52 धावा, सांघिक कोट्यातील अर्धशतक कंप्लीट. एक माइलस्टोन होतं, 50 धावा होतील की नाही आणि तो कंप्लीट झालाय. स्लोअर गतीचा चेंडू अगदी पीक करता आला नाही रवींद्र शेळके यांना आणि चेंडू इथे मात्र डॉट होताना पाहायला मिळतोय. पहा लव भोईरनं अगदी किती चपलाईने या चेंडूची वेग कमी केला, टप्पाही थोडासा मागच्या दिशेला खेचला गेला, डॉट आलाय. यावेळेस त्रिफला चित, दांडी गोल, फलंदाज बाद. नावडे क्रिकेट संघाच्या संघनायकाला शेवटचा पुकार आहे. नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. 40+ नावडे. थँक्यू सो मच. आणि अदई 40+ टीमला खरं तर अजून एक हादरा मिळाला गेला. रवींद्र शेळके त्रिफला चेत, अगदी चेंडूची आपण तुलना केली, या चेंडूवरती यॉर्कर लाईनचा चेंडू समोरच्या दिशेला हाताळला होता. अगदी असं वाटलं फलंदाजाला की लॉलीपॉप सहजरित्या आपण ट्राय करूया, परंतु जमलं नाहीये आणि दांडी घुल केली फलंदाजाची. लहू भोईरला सफलता मिळाली, यश मिळालं. 10 धावा त्यानं आपल्या एका ओव्हरमध्ये खर्च केला आणि एक गडी बाद केलाय. 52 धावा आतापर्यंत 4 षटकाच्या समाप्तीनंतर आणि 2 गडी बाद. अदई 40+ संघ प्रथमतः बॅटिंग करत असताना आता मात्र शेवटची भैरवी गोलंदाज अगदी संतोष भोईर तुम्हाला पाहायला मिळतील. या स्लॉगरच्या षटकामध्ये ऑन स्ट्राईक अगदी सलामीवीर किशोर भोपी आहेत आणि त्यांच्या जोडीला आता दिनेश शेळके आलेत. शेळके जिमचे आमचे ऑनर दिनेशजी शेळके. परंतु अजूनही क्रिकेटवरती अतोनात प्रेम आहे आणि खरं तर क्रिकेटवरती जीवापाड प्रेम करणारी ही व्यक्ती जरूर वैवाहिक जीवनामध्ये गुंतल्यानंतर क्रिकेटपासून दूर गेली होती खरी, परंतु परत एकदा त्यांना याच्यामध्ये जिवंत राहण्याचं काम या 40+च्या माध्यमातून. चला आपण स्पीडअप करूया, वेळ जास्त घेत आहे अगदी बडगे संघ. अगदी शेवटची भैरवी इथं खरं तर सुरुवात केली जाईल. दोन्ही बाजूने ही भैरवी वाजवण्याचा प्रयत्न असेल. सुंदर फटका अगदी कन्वर्ट केलाय. हाही इथे मात्र फलंदाज किशोर भोपीने ठोकलाय षटकार. 3 षटकामध्ये स्ट्राईक एंडला आले. पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय किशोर भोपीनं. से करेंगे स्वागत. संतोषला इथे मात्र दाखवलं गेलंय. 12 मध्ये 30. अजून एक मिस टायमिंग आहे का नाही. यस, पॉवरफुल हिट आणि चेंडू चाललाय डीप लॉंग ऑफच्या वरनं. अजून एक षटकार. वैयक्तिक जर का अर्धशतक या डावामध्ये कंप्लीट झालं तर अष्टविनायक दाब्याचे ऑनर आमचे आकाश शेठ काथारा, ग्रामपंचायत सदस्य नेवाली यांच्याकडनं 2100 रुपयाचा कूपन आणि अजून एक दमदार आजच्या दिवसामध्ये 40+ संघाची पहिली षटकार हॅट्रिक कंप्लीट करणारा फलंदाज किशोर भोपी मॅनफॉर्म आदई. साठी सुवर्ण संधी आहे. आजच्या दिवसामध्ये एखाद्या फलंदाजाने जर अर्धशतके खेळी साकारली, त्या फलंदाजाला अष्टविनायक ढाब्याचे मालक आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश शेठ काथारा नेवाली यांच्या वतीने 2100 रुपयाचं कुपन दिलं जाईल. आणि मात्र अष्टविनायक ढाबा येते असं निश्चित स्वरूपात
त्याचा आपल्याला यूज करता येणार आहे. क्या बात आहे. 14 चेंडू 42 वरती खेळतोय फलंदाज. 3 चेंडू 3 षटकार. शेवटची भैरवी आणि वाजवली जाते इथे खणखणीत आणि जशाच तसेच उत्तर इथे मिळालं गेलंय. फलंदाज इथे मात्र बाद. काय सुपर फलंदाजी. जर का फलंदाजी आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अगदी 42 धाव्यांची बहारदार खेळी केली फलंदाजानं. निलेश वाघमारे आलेत नवीन फलंदाज. अगदी अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावा एकूण सांघिक कोठ्यामध्ये इथे आपल्याला पाहायला मिळतील टोटल 70 धावा. आणि या स्पर्धेचे आमचे सर्व तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतील. राजेश दादा कातारा, ग्रामपंचायत सदस्य नेवाळी आणि गौरी स्पोर्ट नेवाली टीमचे स्वतः संघनायक आणि टीमचे सर्व अगदी त्यांनीच टीमला संपूर्ण बांधण्याचं काम गेले कित्येक वर्षापासून ते करतात. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अगदी क्षेत्ररक्षक आहे परंतु एकच धाव मिळेल. मिडॉनला अगदी क्षेत्ररक्षक तैनात होते. 1 धाव मिळाली. 71 धावा धावपटलावरती. आता मात्र या पहिल्या पूर्वार्धातील शेवटचा चेंडूचा खेळ बाकी आहे. 3 फलंदाज बाद झालेत आणि पहिल्याच मॅच मध्ये 70+ 40+ मॅचेस आणि 70+ झालेत. अगदी हलक्या हातानं पुश केलाय स्क्वेअर लेग कडे. दुसरी धावचा प्रयत्न. रनआउटची संधी परंतु फेकी थोडीशी स्लोअर गतीची. 2 धावा मिळतील आणि इथे धावा बनल्या गेल्या. 73 धावा पहिलं या डावाचं खरं तर इथे समाप्ती झाली आहे. 5 षटकामध्ये आदई 40+ संघाने 73 धावा बनवल्या गेल्यात आणि पडगे 40+ टीमला आता मात्र 30 चेंडूमध्ये 74 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं. त्यानंतरची लढत असणार आहे नावडे 40+ विपक्षय उल्वा 40+ क्रिकेट संघाचे संघनायक किरण पाटील इथे उपस्थित आहेत. नावडे 40+ क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. स्पर्धेचे नियमावली आहे बघा. आई गावदेवी प्रसन्न गौरी स्पोर्ट नेवाली आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचे नियमावली अतिशय स्ट्रिक्टली आहे की पहिले सत्र संपण्यापूर्वी तुम्हाला नाणेफेकीसाठी आमच्या टॉस कक्षमध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे. आदई ग्रुप ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य श्रीचंद भंडारी यांना पाहतो. त्यांच्या सौभाग्यवती विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत. सिनियर क्रिकेटर मंतर एंटरप्राइजेस दीपक शेठ शेलके, आमचे परममित्र रवी शेलके, दिनेश किशोर सर्व टीम. तरी एका बाजूला पडगे क्रिकेट संघाचा जर विचार केला तर निश्चित स्वरूपात सुरेश जोशी असतील, संतोष भोईर, प्रीतम पाटील, आमचे परममित्र सुभाष ठाकूर, मचिंद्र त्यांची संपूर्ण टीम खऱ्या अर्थाने आज सर्व सिनियर क्रिकेटरांचा राजेश शेठ काथारा या स्पर्धेचे आमचे प्रणेते आहेत. त्यांनी सूचित केलेले आहे की सिनियर क्रिकेटपटूंचा आज मात्र आमदार प्रशांतदादा ठाकूर चषकाच्या माध्यमातून इथे सन्मान केला जाणार आहे. संकेत पाटील नेवाली एक क्रिकेटर आहेत आमचे. संकेत पाटील आपले मनपूर्वक स्वागत आहे. त्यांचे सुपुत्र सुद्धा ज्यांनी संघाचं नेतृत्व केलं बी टीमचं नितीन काथारा. यापूर्वी आपण आवाज लघु फडके यांचा आवाज ऐकला. आता आपण मंगेश पाटील शिरवली यांच्याकडे आपण बोलणार आहोत. तत्पूर्वी नावडे क्रिकेट संघाचं काही क्षणात इथे आगमन होईल. सामन्याकडे आपण बोलणार आहोत. अतिशय मोठं आव्हान इथे शौर्य मित 11 पडगे क्रिकेट संघासमोर खऱ्या अर्थाने गावदेवी आदई क्रिकेट संघाने उभं केलेलं आहे. आणि खास करून किशोर भोपी याचं कौतुक करावं लागेल. दमदार 42 धावांची अप्रतिम खेळी त्यांनी साकारली आणि 8 धावा बनवण्यामध्ये तो सक्षम ठरला असता तर
निश्चित स्वरूपात अष्टविनायक ढाबाचे मालक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य नेवाली आकाशेट काथारा यांच्या वतीने खऱ्या अर्थाने त्यांना स्पेशालिस्ट आज मेजबानी मिळाली असती खऱ्या अर्थाने, कारण 2100 रुपयाचं कुपन त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्याचा वापर मात्र संघातील खेळाडूंना करता येणार आहे. ती मात्र जागा उपलब्ध असणार आहे अष्टविनायक ढाबा येथे. आपण स्वादिष्ट पद्धतीचं भोजनाचा आस्वाद घेऊ शकता. तर थँक्यू सो मच महागुरु. आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचे या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत. दमदार स्पर्धा. पनवेल तालुक्याचे भाग्य विधाते आमदार प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावाची स्पर्धा तुम्ही पाहता. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि 40+ लढती आज तुम्हाला पाहायला मिळते, जिथे पहिलीच मॅच एका साईडला पडगे 40+ आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना आदई 40+ अशा लढत आपण पाहतोय. पहिला सत्रामध्ये दमदार बॅटिंग केली आणि पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना पडगे टीमनं टोटल 73 धाबा हा लक्ष सेट केला आणि सेकंड सत्रामध्ये आदई टीम समोर ठेवलं 74 धाब्यांचं लक्ष. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मदेव सर्व कार्य सुसर्वदा. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज अग्रिकोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरेच्या चरणी नतमस्तक होऊन आपण या स्पर्धेची सुरुवात करत आहोत. तर पडगे टीमची सलामीची जोडी खेळपट्टीवरती पाहायला मिळेल. कॉम्बॉक्स मधून देऊया दोन्ही टीमना शुभेच्छा. लक्ष पाहिलं तर 74 धाब्यांचं लक्ष मनामध्ये सेट करून आता सेकंड सत्रामध्ये फलंदाजी करावी लागेल पडगे टीमला. सलामीची जोडी खेळपट्टीवरती फलंदाज मच्छिंद्र म्हात्रे आणि प्रीतम पाटील ही तुम्हाला सलामीची जोडी पाहायला मिळेल. मुख्य ट्रम्प कार्ड बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रवींद्र शेलके हा मुख्य अस्त्र आदई टीमचा पाहायला मिळेल. लक्ष 74 धाब्यांचं लक्ष पार केलं जाईल की या लक्षामध्ये अडचणी निर्माण करेल. खरं तर आदई टीम हे पाहणं गरजेचं. पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिलाच बॉल प्रगतीपथावर. गोलंदाज रवींद्र शेलके बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला. पहिलाच बॉल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल. अगदी चांगला फटका. टी फॉर टॅट तसं उत्तर देत असताना पहिल्याच बॉल वरती हवाई रॅकेट उडवला आणि पहिल्या बॉल वरती दमदार षटकार. स्टार्ट चांगला अभयानात त्या देण्याचा प्रयत्न सध्या मच्छिंद्र म्हात्रे हा फलंदाज करतो. पहिलाच बॉल हा ट्रॅकर होता आणि अगदी चांगला फटका एक्झिक्यूट केला, ज्या बॉलवरती धाबा आल्या पडगे टीमसाठी 6. सेकंड बॉल पुन्हा प्रहार केला. ऑनसाइडला केलाय. क्षेत्ररक्षक आहेत. एक टप्पा चेंडूला उचलती फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य दिला. एका धावेला प्राधान्य देत असताना संघ जाऊन पोहोचला. टोटल फलकावरती धाबा पाहिला तर 7. सत्ता कोण गाजवेल मॅच मध्ये हा मोठा प्रश्न. पहिला सत्र गाजवला बॅटिंग करत असताना आदई टीमनं 5 षटकांच्या अखेरीस टोटलला 73 धावा बनवल्यानं 74 धाब्यांचं लक्ष अगेन्स्ट केणाऱ्या पडगे टीम समोर ठेवला. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती फलंदाज पाहायला मिळाला प्रीतम पाटील हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईक पाहता. पण चांगलं स्टार्ट अप आहे आणि ते देण्यासाठी सलामीची जोडी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. पुढचा बॉल. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा रवींद्र शेलके हा मुख्य गोलंदाज. वेट नॉच लेट कट नजाकत आणि मिळतील 4. हा चौकार पहिला चौकार येतो फलंदाज प्रीतम पाटीलच्या बॅटमधून.
तर या स्पर्धेचे मुख्य आयोजक करते ज्यांचा वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचा आयोजन रॉयल थाट आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं आणि त्यांच्या नावाचा आपण टायटल सॉन्ग ऐकतोय. डीजे नितीन अगदी चांगला सुमुद्र संगीत सातत्याने त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न ऑनसाईडला केलेला आहे. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनमध्ये, जोपर्यंत उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. पण चांगलं क्रिकेट, दोन्ही फलंदाज अगदी संयम बाळगून या मॅचमध्ये संघर्ष करतात. 74 धावांचं लक्ष्य पार करायचं आणि तो लक्ष्य मनामध्ये सेट करून चांगली फलंदाजी दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. फलकावरती धावा पहिला संघ जाऊन पोहोचला टोटल 12 या आकड्यावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार रवींद्र शेळके. प्रहार केला ऑफसाईडला, इनसाइड आउट, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू जाईल. पंचांचा इशारा, मिळतील 4, आलाय चौकार. चांगलं संगीत महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष पंढरनाथ शेठ फडके यांच्या नावाचं आपण टायटल सॉन्ग आणि त्यांचा बॅनर देखील आपण पाहतोय. अगदी चांगलं त्यांचं खरं तर कार्य राहिलं बैलगाडा क्षेत्रामध्ये आणि सातत्यानं त्यांचं अधिराज्य आपण पाहिलं. त्यांच्या नावाचा टायटल सॉन्ग जाऊया मॅचच्या मैदानामध्ये. मॅच सुरूया. पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न, चांगला फटका, गॅप सिलेक्शन, चेंडू पुन्हा एकदा बॉन्ड लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी अजून एक दर्जेदार आज चौकार. थँक्यू डीजे. पहिल्या षटकाचा केस समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस दमदार सुरुवात मिळाली खरं तर पडगे टीमला, कारण की 74 धावांचं लक्ष्य पार करायचं होतं आणि ते लक्ष्य पार करत असताना एक चांगला स्टार्ट मिळाला. पहिल्या ओव्हरमध्ये आला टोटल 20 धावा. दोन्ही फलंदाजांना चांगली फलंदाजी केली. येणारे 24 बॉल 54 धावांची गरज. अजूनही संघर्ष करावा लागेल. इथे विकेटसाठी जाळं रचावं लागेल खरं तर अदई टीमला, कारण की पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा खर्च केल्या. रवींद्र शेळकेचा थोडासा महागडा षटक राहिला अदई टीमसाठी. आता बॅकअप कमबॅक हवाय, त्याच्यासाठी विकेटसाठी जाळं रचावं लागेल. सेकंड ओव्हर बॉलिंग ट्रॅकवरती वापर केला अदई टीमनं. गोलंदाज निलेश वाघमारे याच्यावरती विश्वास दाखवला आणि त्या विश्वासावरती ना कायम गोलंदाजी करावी लागेल. समोर फलंदाज पाहिलं तर स्ट्राईक एंडवरती फलंदाज प्रीतम पाटील जो सध्या 5 या आकड्यावरती खेळतोय आणि नॉन स्ट्राईकवरती फलंदाज पाहता मच्छिंद्र म्हात्रे ज्यानं चांगली फलंदाजी केली, दमदार सुरुवात करून दिली. 1 षटकानं 2 चौकार ज्याच्या बॅटमधून पाहिल्या आणि वैयक्तिक 15 धावांचं योगदान सध्या नक्कीच पडगे टीमला दिला. दोन्ही फलंदाजांना चांगली स्टार्ट दिलंय पडगे टीमला. मात्र येणारे बॉल शिल्लक असते टोटल 24 आणि 54 धावांची गरज या मॅचमध्ये पडगे टीमला. सेकंड ओव्हर पहिलाच बॉल, गोलंदाज तयार निलेश वाघमारे. आज दुसरा ट्रम्प कार्ड अदई टीमचा पाहतोय. पहिलाच बॉल समोर ऑन स्ट्राईक वरती प्रीतम पाटील. प्रहार करण्याचा प्रयत्न, लो फुल टॉस होता, अलाउन द कार्पेट केला. मिड ऑन मध्ये डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहेत, उचलतील फेकतील. सिंगलला दिलं प्राधान्य. एका धाब्याला प्राधान्य देत असताना संघ जाऊन पोहोचला 21-21 या आकड्यावरती सध्या आपण पडगे टीमला पाहतोय. पण चांगलं खेळ दोन्ही संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. आज 40+ लढती आहेत, त्याच्यामुळे क्रिकेटचा आज मनमुक्त आनंद घेता येईल या मैदानावरती. 21 धाबा धाव पुस्तकावरती. स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईकवरती मच्छिंद्र म्हात्रे हा फलंदाज तुम्ही ऑन स्ट्राईक पाहता. प्रहार करण्याचा प्रयत्न, टायपिंग क्रिकेट केला, ऑन साईडला केला. सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. थोडासा बॅकअप कमबॅक करण्याचा प्रयत्न निलेश वाघमारे करतोय. धाबेवरती थोडासा अंकुश लावण्याचा प्रयत्न निलेश वाघमारेचा राहिला. मागे 2 बॉल 2 सिंगल पाहिल्या आणि संघ जाऊन पोहोचला 22 या आकड्यावरती. ऑन स्क्रीनवरती केडीला तुम्ही पाहता. नक्कीच ज्यांचं सातत्यानं पाठबळ राहिलं खरं तर अदई टीमसाठी आणि वेगवान गोलंदाज त्यांची ओळख सातत्यानं आपण पाहिली. गोलंदाज तयार,
फुलटॉस बॉल पनिशमेंट देण्याचा प्रयत्न तो पत दोन्ही हाताने कबूल केला आणि चेंडूला फेकून दिला. यस पंचांचा इशारा की बॉल आहे नो आणि मिळती 7 धाबा. फलंदाज प्रीतम पाटीलनं षटकार टोकला. त्याच्यानंतर काय गाणं पेशकश केलं डिझाईन नेत्यानं त्यांचा देखील आपण आभार व्यक्त करूया. चेंडूची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करा. 7 धावेनं संघ पुढे सरसावला आणि संघाची धावसंख्या फलकावरती पाहायला मिळेल. संघ जाऊन पोहोचला 29-29 या आकड्यावरती. चांगली फलंदाजी करतोय सेकंड सत्रामध्ये. खरं तर पडगे टीम पहिल्या सत्रामध्येच 73 धावा बनवल्या अद्वैत टीमनं आणि त्याचं उत्तर देत असताना अगदी चांगल्या स्थितीमध्ये सध्या पडगे टीम पाहायला मिळतं. थोडं स्पीडअप देखील हवं आहे. आजच्या दिवसामध्ये देखील 8 संघांचा फॉल तुम्हाला पाहायला मिळेल. पहिली लढत आपण पाहतोय अदय आणि त्याला फाईट भरपूर चांगली देत असताना सध्या पडगे टीम. 29 धावा. गोलंदाज पुढचा बॉल देखील फ्रीड असेल. फ्रीडचा बॉल असेल. समोर पुन्हा एकदा फलंदाज प्रीतम पाटील. चांगला फटका आहे. ऑन साईडला केलं क्षेत्ररक्षक आहेत आणि सिंगल पाहायला मिळेल. पण चांगला संयम ठेवून क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये केलं जातं. एका धावेनं संघ जाऊन पोहोचला 30 या आकड्यावरती. 30 धावा धाव पुस्तकावरती 74 धाब्यांचं लक्ष मनामध्ये सेट करून सध्या दमदार बॅटिंग करत असताना सध्या पडगे टीम एका साईडला फलंदाज मच्छिंद्र आणि त्याला साथ देत असताना प्रीतम पाटील ही जोडी आपण केलपट्टीवरती पाहतोय. विकेटची गरज आहे मॅचमध्ये अधई टीमसाठी आणि व्यासपीठावरती खरं तर शुभाग बनवतोय अष्टविनायक धाब्याचे सर्वेसर्वा आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आकाश शेठ कातारा यांचं इथे शुभागमन झालं. आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आणि इथे पहिला धक्का बॅटिंग करत असताना पडगे टीमला. स्पर्धेचे दमदार प्रतिनिधित्व करणारे आदई ग्रामपंचायतीचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य तथा अष्टविनायक धाब्याचे मालक आकाश शेठ काथारा यांचं आगमन झालेलं आहे आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने 50 धावांची अप्रतिम खेळी साकारणाऱ्या फलंदाजाला मात्र 2100 रुपयाचं कुपन दिलं जाईल आणि त्याचा वापर मात्र अष्टविनायक धाबा येथे आस्वाद भोजनासाठी आपल्याला करता येणार आहे. विकेटची गरज होती आणि हा पहिला धक्का दिला गोलंदाज निलेश वाघमारेनं आणि फलंदाज आऊट झाला. तो मात्र मच्छिंद्र मात्रे हा फलंदाज मैदानातून बाहेर. फलकावरती धाबा पहिला संघ जाऊन पोहोचला टोटल 30 या आकड्यावरती. 74 धाब्यांचा लक्ष. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सुभाष ठाकूर इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतं. 3ऱ्या क्रमांकासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. लक्ष 74 धाब्यांचं सध्या चांगलं स्टार्ट मिळालं आहे. मात्र पहिला धक्का लागला. आता इथून पुढे कशा रीतीनं फलंदाजी साकारली जाईल हा देखील मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये. पॅकअप कमबॅक करेल का मॅचमध्ये अदई टीम जिथे थोडासा मॅचपासून दुरावला कारण की विकेट येत नव्हता आणि धाबा लगातार बनवत असताना आपण पडगे टीमला पाहिलं. गोलंदाज या पुन्हा एकदा निलेश वाघमारे. पुढचा बॉल इथे पुन्हा एकदा थोडासा क्रॉस बॅटने केल्याचा प्रयत्न होता. लाईन मिस केली. लेग स्टंपच्या बाहेर होता आणि पंचांनी लगेच दंडित घोषित केला. इट इज द वाईट. अबांतर एक्स्ट्रा एक धाव ही ॲड होईल बॅटिंग करत असताना पडगे टीमच्या अकाउंटमध्ये आणि संघ 1ने पुढे सरसावत असताना संघ जाऊन पोहोचला टोटल 31 या आकड्यावरती. 31 लॉस्ट ऑफ 1 विकेट. सध्या मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना पडगे टीम तुम्ही पाहता. पुढचा बॉल गोलंदाज तयार निलेश. प्रहार करण्याचा लो फुल टॉस बॉल होतो. फक्त दिशा दिली. पाकवस कव्हरलेला चेंडू फरार. मिळतील 4. हा चौकार.
त्यांना आपण संगीत एकविरीचं आपण पाहिलं डिझाईन नितीनच्या माध्यमातून त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया. चौकाराला फलंदाज सुभाष ठाकूरच्या बॅटमधून आणि संघ जाऊन पोहोचला टोटल 35-35 या आकड्यावरती. धावावरती अंकुश लावणं गरजेचं आहे सध्या अदय टीमला आणि ते करायचं असेल तर तुम्हाला वारंवार विकेट हे घ्यावे लागतील. पुढचा बॉल गोलंदाज तयार. थोडंसं रिदम बदललाय. गोलंदाज निलेश वाघमारे दुसरा षटक घ्या. ज्यात स्टार्ट हवं तर खरं तर पडगे टीमला तो स्टार्ट मिळाला. 35-35 या आकड्यावरती सध्या पडगे टीम जाऊन पोहोचला. पुढचा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका बसलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहेत. ओहो, केली आहे चुकी, दिलाय जीवनदान सुभाष ठाकूरला, मिळाली सिंगल टीम पडगेला आणि एका दाब्यानं षटक क्रमांक दुसरं समाप्त झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना पडगे टीम जाऊन पोहोचल्या 36-36 या आकड्यावरती. दोन बादल्या अर्धा गोंडा 10,000 रुपये. थँक्यू डीजे. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडूंच्या अखेरीस फलकावरती धाबा आल्या 36. 18च्या सरासरीनं धाबा जमा केला बॅटिंग करत असताना पडगे टीमनं जिथे 74 धाब्यांचा लक्ष्य पार करायचा आणि एक चांगली फलंदाजी सध्या आपल्याला पडगे टीमची या मॅचमध्ये पाहायला मिळतं. अजूनही आपण विचार केला येणारे 18 बॉल 38 धाब्यांची गरज आहे. मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल ना तर विकेटचं झालं तुम्हाला रचाबा लागेल. विकेटसाठी कट हे रचाबा लागेल तेव्हाच मॅचमध्ये कमबॅक करू शकतो अदई. मात्र मागील बॉलवरती झाली चुकी कुठेतरी या मॅचमध्ये कर्दनकार राहील अदई टीमसाठी. येणारे 18 बॉल आणि 38 धाब्यांची गरज. तिसरा गोलंदाज सेकंड स्पेल घेऊन आला पुन्हा एकदा रवींद्र शेळके. आपण रवींद्रच्या पहिल्याच ओव्हरमध्ये 20 धाबा खरं तर रवींद्र शेळकेने खर्च केला. त्याच्यानंतर आता इथे कमबॅक केलं जाईल का हा मोठा प्रश्न मैदानाच्या आतमध्ये फलंदाज प्रीतम पाटील ॲज द ओपनर म्हणून अद्यापिक स्थळ टोकून बसला. हा स्थळ कशासाठी टोकलाय ना तर पडगे टीमला विजयाच्या उंबरठ्यावरती नेण्यासाठी हा स्थळ टोकला. गोलंदाज तयार. रवींद्र शेळके पहिलाच बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न. अलाउन द कार्पेट कव्हर लेगला क्षेत्ररक्षक आहेत आणि जिथे सिंगल पाहायला मिळेल. संयम ठेवला. सिंगल दब्बाला प्राधान्य त्याच्यानंतर येणारे मोठे फटके विजयाच्या दिशेनं वाटचाल करतोय सध्या नक्कीच पडगे संघ. एका धाब्यानं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल. संघ जाऊन पोहोचला 37-37 या आकड्यावरती. येणारे 17 बॉल 37 धाब्याची गरज. अर्धा पल्ला पार केला पडगे टीमनं. ऑफसाईडला केलेले क्षेत्ररक्षक आहेत. पुन्हा एकदा सिंगल पाहायला मिळेल. एका धाब्यानं संघ 38-38 धाब्यावरती. सुभाष ठाकूरला जीवनदान दिलं. त्याच्यानंतर थोडंसं संयम ठेवला आणि सिंगल डबलला सध्या प्राधान्य देत असताना सुभाष ठाकूर पाहता ऑन स्ट्राईकवरती फलंदाज प्रीतम पाटील. हा फलंदाज ऑन स्ट्राईकवरती. सुभाष ठाकूर ऑन स्ट्राईकवरती तुम्ही पाहता. चांगली गोलंदाजी. थोडंसं बॅकअप देण्याचा प्रयत्न मॅचमध्ये राहिला. मागील 3 बॉलवरती 3 सिंगल. धाबेवरती ब्रेक लावण्याचा प्रयत्न रवींद्र शेळके करतोय कारण की ते जाणलंय धाबे वाचवणं गरजेचं आहे मॅचमध्ये. तेव्हा सामन्यामध्ये रोमांच पाहायला मिळेल आणि तो प्रयत्न सध्या करत असताना रवींद्र शेळके सेकंड स्पेल फेकतोय. येणारे बॉल शिल्लक असते 15 35 धाब्यांची गरज अजूनही पडगे टीमला. प्रहार केलाय. ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. हो पुन्हा एकदा चुकी. पुन्हा जीवनदान दिलं जात आहे. अशा चुका जर तुम्ही कराल ना तर तुम्हाला कदाचित सामन्यापासून भरपूर दूर जावं लागेल कारण की एखादी चुकी तुम्हाला स्पर्धेतून बाहेर काढत असता. आणि या बिले आपण पाहिलं तर 2 जीवनदान दिल्या सुभाष ठाकूरला. येस, एक सुभाष ठाकूरला मिळाला आणि एक प्रीतम पाटीलला मिळाला. दोन्ही फलंदाजांना जीवनदान दिलं आणि एक कर्दनकार राहील मॅचमध्ये अदय टीमसाठी. क्षेत्ररक्षणचं 7 महत्त्वाचं असतं आणि थोडंसं ठासलं क्षेत्ररक्षण.
क्षेत्रक्षण टासलताना पाहतो सातत्यानं एक्स्ट्रा धावा देखील बोनस मिळतात आणि यस पंचांचा इशारा की बॉल वाईट या आणि मिळेल 4 टोटल येतील या बॉलवरती 5 धावा पंजा. पाच धाब्याने संघ देखील जाऊन पोहोचल्या 45-45 या आकड्यावरती. मॅच थोडंसं आपल्याला खरं तर पगडं मजबूत केलं बॅटिंग करत असताना पडगे टीमनं. येणारे बॉल शिल्लक असते 14 29 धावांची गरज आहे. अजूनही सामना बॅलन्स आहे. इथून विकेट जर आले तर मॅच मध्ये कमबॅक करील अदई, मात्र त्याच्यासाठी तुम्हाला कट झालं रचावा लागेल. प्रहार केलाय ऑन साईडला दिलाय तडाका चांगला फटका. यस मिळते 6 आलाय षटकार. सहा धाबाल्यात 50 धाबा कंप्लीट करत असताना 51 या आकड्यावरती सध्या पडगे संघ जाऊन पोहोचला. येणारे 13 बॉल आणि 23 धावांची गरज. फुल टॉस बॉल आणि पुन्हा एकदा यस पंचांचा इशारा की लाईन मिस केली आणि इट इज अ वाईट. अवंतर एक्स्ट्रा या 2 धाबा मिळतील. एक्स्ट्रा धाबा भरपूर खर्च केल्या सध्या अदई टीमनं आणि त्याच कर्दनकर राहिल्यात मॅचमध्ये आणि संघ जाऊन पोहोचलाय. टोटल 53-53 या आकड्यावरती. येणारे 13 बॉल 21 धावांची गरज. 13-21चं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. समोर ऑन स्ट्राईकवरती फलंदाज प्रीतम पाटील. हलक्या हाताने केलेला आउट अपील कदाचित बॅट कट यस पंचांचा इशारा. अगदी तीक्ष्ण नजरेनं चांगली पंचाची भूमिका आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतं. या बॉलवरती आले सिंगल ड्रिंक्स ट्रॉली आपण मैदानाच्या आतमध्ये घेऊन जा. 3 षटकांचं खेळ समाप्त झालं आणि 3 षटकांच्या अखेरीस बॅटिंग करत असताना पडगे टीम जाऊन पोहोचल्या 54 या आकड्यावरती, जिथे लक्ष 74 धावांचं होतं. आता येणारे बॉल शिल्लक असते 12 आणि करायच्यात 20 धावा. तर यानंतरची लढत असेल उल्वा 40+ विपक्ष नावडे 40+. उल्वे क्रिकेट संघाचे संघनायक उपस्थित आहे. नावडे 40+ क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी त्वरित संपर्क साधायचे आहे. दहाच्या सरासरीनं धाबा अजूनही अवैध या मॅचमध्ये पडगे टीमला. आणि इथून जर कमबॅक करायचं असेल तर प्रीतम पाटील आणि सुभाष ठाकूरची विकेट इम्पॉर्टंट असेल अदय टीमसाठी. कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवला जाईल, कोणत्या गोलंदाजाचा वापर या मॅचमध्ये केला जाईल हे पाहणं तेवढं गरजेचं आहे. दीपक शेलके या गोलंदाजाचा वापर केला. येणारे 12 बॉल 20 धाबा. तर 12 बॉल आणि 20 धाब्यांची गरज. स्ट्राईक एंडवरती प्रीतम पाटील. 8 बॉल 16 धाब्यांचं योगदान देत असताना सध्या प्रीतम पाटील चांगली फलंदाजी साकारतं आणि तेवढीच चांगली फलंदाजी साकारतं स्ट्राईक एंड नॉन स्ट्राईक एंडवरती सुभाष ठाकूर. लाईन पाहावी लागेल. यस पंचांचा इशारा लाईन खराब आहे. ऑफस्टमच्या बाहेर बॉल आहे. इट इज द वाईट. एक्स्ट्रा धाबा भरपूर खर्च केला अदई टीमनं आणि त्या भरपूर कर्दनकार राहिल्या मॅचमध्ये, जिथे समीकरण आता उरलंय. येणारे 12 बॉल आणि 19 धाब्यांची गरज. संयम ठेवला मॅचमध्ये. अगदी शांत दिमागानं चांगलं खेळ आपण पडगे टीमचं पाहिलं. सकाळचं हा मंगलमय वातावरण आणि या मंगलमय वातावरणामध्ये अगदी चांगली लढत. एका साईडला पडगे आणि अदई अशी लढत आपण पाहतोय. गोलंदाज तयार.
पुन्हा एकदा लाईन पाहावी लागेल. यस, पंचांचा इशारा की हा बॉल देखील वाईट आहे. थोडंसं लाईन खराब करत असताना गोलंदाज दीपक शेळकेला पाहता योग्य लाईन आणि योग्य गोलंदाजी होणं गरजेचं आहे, कारण की 12 बॉलमध्ये 20 धावा रोखण्याचा प्रयत्न जर तुम्हाला करायचा असेल तर तुमची लेंथ लाईन चांगली ही महत्त्वाची आहे. अलाउन द कारफेट केला ऑफसाईडला, गॅप सलिश करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक येतील. थोडंसं पम्बलिंग लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि जिथे मिळतील 4 धाबा चौकार. ते आमदार ज्यांना खरं तर विजयाचा चौकार लगावला ना, खरं तर पनवेलच्या जनतेनं ज्यांना परमनंटली आमदार हे घोषित केल्या, अशा पनवेल तालुक्याचे भाग्यविधाते ते आमदार ज्यांच्या नावाचा टायटल सॉन्ग आणि ज्यांच्या नावाची स्पर्धा देखील आपण पाहतोय. अगदी रॉयल थाट आयोजन आणि इथे सिंगल पाहायला मिळतं. थोडंसं तू मैमय झालं, मात्र सिंगलला प्राधान्य दिलं. एका धाब्यानं संघ जाऊन पोहोचला. संघ 61 या आकड्यावरती 74 धाब्यांची गरज होती. आता बॉल शिल्लक असतील 10 बॉल शिल्लक येताना येणारे 10 बॉलमध्ये अजूनही 13 धाब्यांची गरज. प्रार केला, चांगला फटका पाठच्या अगदी रडारमध्ये इनटू द स्लॉट फेकून दिला, आउट ऑफ द फ्लॉट. हा म्हणते 6 षटकार. धाबा 67 आणि आता अवघ्या 7 धावांची गरज मॅचमध्ये पडगे टीमला. बॉल शिल्लक असे 9. अगदी चांगलं संगीत पाहिलं डीजे नितीनच्या माध्यमातून. पंढरनाथ शेठ फडके यांच्या नावाचं आपण संगीत पाहिलं आणि ज्यावेळी खरं तर बैलगाडा क्षेत्राचा इतिहास लिहिला जाईल ना, तेव्हा आवर्जून नावाचा उल्लेख केला जाईल. जे महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे अध्यक्ष होते आणि ज्यांना महाराष्ट्र गाजून ठेवला ते मात्र पंढरनाथ शेठ फडके. इथे पुन्हा एकदा सिंगल संयम ठेवला. आता इथे जाणलंय सिंगल डबलला जरी प्राधान्य दिलं तरी आज सामना जिंकू शकता आणि त्या रणनीतीनुसार सध्या फलंदाजी करतोय पडगे टीम. प्रीतम पाटील आणि सुभाष ठाकूर ज्या दोन्ही फलंदाजांना एक जीवनदान दिला आणि त्याच्यानंतर शेवटपर्यंत भरपूर चांगला खेळ करत असताना मजबूत स्थितीमध्ये सध्या पडगे टीम तुम्हाला पाहायला मिळतं. येणारे बॉल शिल्लक असतील 8 आणि करायचे 6 धाबा. एखादा मोठा फटका सामन्याला फिनिश करून ठेवेल तो मात्र पडगे टीमसाठी. तोच प्रयत्न ऑफसाईडला केलं, इनसाइड आउट फटका, गल्लीमधून चेंडू डीपला निघून चालला आणि मिळतील या बॉलवरती यस 4 धाबा चौकार. बॉल शिल्लक असे 7. मॅच मध्ये पूर्णपणे पकड मजबूत निर्माण केली खरं तर पडगे टीमला. 74 धावांचं लक्ष पार करायचं होतं आणि तो प्रवास सुखरूप राहिला पडगे टीमसाठी. षटक 4 समाप्त झालं आणि 4 षटकांच्या अखेरीस अगदी स्कोर लेवलवरती संघ जाऊन पोहोचला पडगे. 6 बॉल 1 धावांची गरज. यस डीजे. मॅच एकतर्फी पाहायला मिळतात. 74 धावांचं लक्ष पार करायचं होतं आणि तो लक्ष पार करत असताना अगदी चांगल्या स्थितीमध्ये ऑन स्क्रीनवरती तुम्ही खरं तर या स्पर्धेचे प्रामुख्याने मुख्य आयोजक करते राजेशदादा काथारा आणि खरं तर आकाश शेठ काथारा यांना तुम्ही पाहता. अगदी चांगलं आयोजन आपल्याला त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. 1 धावेची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये आणि इथे मात्र या पंचांचा इशारा की एक्स्ट्रा धावेनं आता सामना जिंकलाय. खरं तर पडगे टीमनं अभिनंदन. पडगे टीम हार्ड लक अदर टीम आपण या प्रतिस्पर्धेमध्ये सहभाग घेतला तुमचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि दोन्ही संघ लाईनअप करा. डिसिप्लिन महत्त्वाचं आहे. शिस्त पद्धती स्पर्धा तुम्ही पाहता आणि दोन्ही टीमला विनंती करेन की आपण हस्तांदोलन करा. आमचे पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष
किरण पाटील सर यांचा पुढची लढत असेल आणि त्यांना फाईट करेन आवडेल टीम. थँक्स मंगेश पाटील. आज खऱ्या अर्थाने आमदार चषक क्रिकेट स्पर्धेचा तिसरा दिवस 40+ संघासाठी आजचा दिवस राखीव ठेवण्यात आला. पहिली लढत खेळवली गेली शौर्य सुमित 11 पडगे विपक्ष गावदेवी आदेई क्रिकेट संघ आणि या लढतीमध्ये आदेई क्रिकेट संघाला खऱ्या अर्थाने पराभवाला